मी किती वेळ इथे पळून राहणार आहे? तू बाहेर राहायला जागाही नाही अशी. मानसी, अगं झालं का चेंज? आले आले. साहेब, मला पैशांची गरज होती आणि ते पैसे मला प्रियांका मॅडमने दिले आणि त्या बदल्यात त्यांनी मला राजाराम पांढरेंचा खून करायला सांगितलं. तुझं लग्न त्यांच्याशीच होईल. तू एकदा त्यांना मला भेटायला सांग. मी त्यांच्याशी बोलते आणि मग मी बाबांशी बोलून घेईन. पण बाबा, घाबरू नको संतरा. मी बोलेन स्वतः बाबांशी. आज सॉलिड रोमॅन्टिक मूड मध्ये दिसतेस. अहो, मग तुम्ही असे दूर का? मानसी, माझं नशीब चांगलं म्हणून मला तुझ्यासारखी बायको मिळाली. आय लव्ह यू मानसी. आय लव्ह यू. काय झालं? नाही, काही नाही. मी स्वयंपाकाचं बघते. अगं पण तू म्हणाली होतीस आपण गप्पा मारूया म्हणून. अहो, ते आपण रात्री पण मारू शकतो ना. तुमचा जर या प्रकरणाशी संबंध नसता तर हा तुमचा मोबाईल त्या हल्लेखोराकडे आलाच कसा? शिवाय या मोबाईलवर आलेले सगळे कॉल्स तुम्हीच केलेले आहेत याची संपूर्ण माहिती मी मोबाईल कंपनीकडे मिळवलेली आहे. काल आपल्या साईटवर पहिली स्लॅब पडली आणि पहिले इन्स्टॉलमेंटही आले. खरंच? पण तुला खोटं वाटेल, मी अजूनही त्या इन्स्टॉलमेंटच्या चेकना हात लावलेला नाहीये. का? कारण माझी मनापासून इच्छा आहे की ते चेक्स तू पहिल्यांदा हातात घ्यावेस. खरंच सांगतो. हा, आणि शिवाय अधूनमधून तू साईटवर येऊन काय प्रोग्रेस झालाय तेही बघावं अशी माझी इच्छा आहे. वरुण, पण तुम्ही काम करताय म्हटल्यावर मला लक्ष द्यायची काय गरज? तसं नाहीये. असं असलं तरी सुद्धा अदनामधनं तू यायला पाहिजे साईटवर. हा, बघायला पाहिजे ना काय काम चाललंय, कसा प्रोग्रेस होतोय. कमॉन शारदा, शेवटी तो प्रोजेक्ट तुझाही आहे. बरं ठीक आहे, आज आपण नक्की जाऊया. त्या मोबाईल वरून गुन्हेगाराला फोन आलेत. ते एका बाईचे होते, पण त्या बाई म्हणजे प्रियांका रावच होत्या हे आपण कसं समजायचं? कारण राजाराम पांढरेंशी ह्यांचं काहीही वैर नाहीये. शिवाय त्यांना मारून ह्यांच्या हाती काहीही लागणार नाहीये. आणि असं असताना त्या राजाराम पांढऱ्यांवर हल्ला का करवतील हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून तर केलं नाहीत ना? एनी प्रेशर or something else? Objection, Your Honor. Objection overruled. Thank you, Your Honor. प्रियांका राव, बोला. कोर्टापासून काहीही लपवून ठेवू नका. जे काही खरं आहे ते कोर्टासमोर सांगा.